सोयाबीनचं पांढऱ्या फुलाचं बियाणं पेरलं होतं. अशा ज्या कंपन्यांनी त्यांना पांढऱ्या फुलाची मागणी वाढल्यावर बोकस बियाणं दिलं आणि ते उगवलंच नाही. याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला होता. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर कलेक्टर मॅडमच्या दालनामध्ये विषय घेतला आणि त्याचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला मदत करा, त्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करा. पण त्या अनुषंगानं पंचनाम्याला वेळ लागली, कारण पहिले होते 2711 तक्रारी, आता झाल्या 10,035 तक्रारी. तर सध्या कृषी विभागाचा कारभार हा 60% वरच चालू आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले होते आणि आता ज्या सोयाबीनले फुलं आले ते जांभळ्या कलरचे आणि भुरकट कलरचे आले. म्हणजे आता 100% सिद्ध झालं की त्या कंपन्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली, कारण पांढऱ्या फुलाचं सोयाबीन शेतकऱ्यांनी घेतलं होतं. तर आता आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि 1 ते 20 अशा 70 कंपन्या आहेत ज्यांच्या बॅगा खराब निघाल्या. तर काल मला माहित झालं, मी कालच आपल्या ऑफिसमध्ये इथे मीटिंग घेतली की ते निगोशिएशन करून राहिले कास्तकारासोबत. थैलीले थैली, पैसे वापस किंवा त्याच्याबद्दल खत, त्याच्याबद्दल फवारण्याचे औषध किंवा हरभऱ्याची बॅग असं सेटलमेंट ते करून राहिले होते. हे लक्षात आल्यावर मी माननीय जिल्हा अधीक्षक SP साहेब, पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना मागच्या वेळेस आम्ही सांगितलं की याची व्याप्ती फार मोठी आहे आता आणि ह्या कंपन्या ह्या परदेशातल्या आहेत, म्हणजे राज्याबाहेरच्या आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या नाही आहे, या मध्य प्रदेशच्या. आणि सगळ्यात जास्त आंदोलन मध्य प्रदेशमध्ये होऊन राहिलं आणि तिथंही सरकारने त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. पण हे कंपनीवाले आपल्या इकडे शेतकऱ्याला वेठीस धरून राहिले. म्हणून अशा सगळ्या कंपन्यांवर गुन्हे आपण दाखल केले, पण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे याच्यात विशेष SIT स्थापन करून या सगळ्या कंपन्यांनी केलेल्या बोकस, म्हणजे प्लॉट कोणता होता, सीट नंबर कोणतं होतं, पेरलं कोणत्या दिवशी होतं, बियाणं कोण्या दिवशी होतं, त्याची GST भरली होती की नव्हती, या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून यांच्यावर फौजदारी गुन्हे आपण जसे दाखल केलेले आहे, यांना SITच्या माध्यमातून अधिक मजबूत करण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काल मी SP साहेबांची भेट घेतली आणि आनंदाची बाब कालच्या काल SP साहेबांनी याची SITची स्थापना केली. आता त्याची चौकशी चालू आहे. माझं म्हणणं असं आहे की या कंपन्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, 420 केलेली आहे, संघटित गुन्हेगारी केली आहे. त्यांनी या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. परत जी शासनाच्या वतीनंही ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालंय, कारण महसूल मंत्री माननीय नामदार बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही DPDC मधून मदत करू. आम्ही बी आग्रा जिल्ह्यामध्ये मी धरणार आहोत, विशेष करून माननीय नामदार आकाशदादा फुंडकर यांना विनंती करणार आहोत की जसं अमरावतीले पालकमंत्री महोदयांनी म्हटलं तिथच्या, तसं आपले पालकमंत्री तुम्ही असल्यामुळे, या जिल्ह्याचे पालक असल्यामुळे शेतकऱ्याला मदत द्या आणि कंपन्यापासूनही आपण मदत मिळवून घेऊन. जर दिली नाही तर येणाऱ्या नागपूरच्या 7 डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये त्यांच्यावर ब्लॅकलिस्टच्या संदर्भात मी पाठपुरावा करून त्यांना ब्लॅकलिस्ट करीन. सांगितलेलं आहे की तालुका कृषी अधिकाऱ्याच्या तिथं जाऊन एखाद्या समजा शेतकऱ्यांना एखादी बॅग असेल, 2 बॅग असेल काय, आणि ज्या 70 कंपन्या त्यांच्या 20च्या अंदरच्या बॅग आहेत समजा, तर अशा कंपन्यांना जर तुम्हाला शेतकऱ्याचे सेटलमेंट करायचं असेल तर तुम्ही निगोशिएशन करून चालणार नाही. एक फॉर्म तयार कर सांगितला तालुका कृषी अधिकाऱ्यांना, त्यांनी शेतकऱ्यांनी तिथं जायचं, कंपनीवाल्यांनी तिथं जायचं, तो फॉर्म भरायचा, त्यांनी किती बॅगा घेतल्या होत्या, किती रुपये दिले होते, त्याला पेरायला खताला किती नुकसान झालं, त्या ऐवजमध्ये तो कंपनीवाला त्याला किती मदत करून राहिला, त्याचा तो आकडा त्यांनी टाकला पाहिजे आणि शेतकऱ्याला समाधान झालं पाहिजे. शेतकऱ्याचा आधार कार्ड सुद्धा त्याला तुम्ही झेरॉक्स लावलं पाहिजे. आणि जर शेतकरी म्हणत असेल की बाबा माझं समाधान झालं तर मला हरकत नाही, पण इकडे परवारे बॅग देऊन असं चालणार नाही, कारण आता आम्ही पंचनामे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे. यांनी काही बी केलं तरी ज्यावेळेस तक्रार झाली, लेखी तक्रार हा कृषी विभागाच्या इकडे आहे, यांनी कास्तकारासोबत काय केलं तर त्याचं मला घेणं देणं नाही, पण त्या तक्रारीच्या आधारावर त्याही कंपन्यांवर कारवाई करायला लावी.